नमस्कार, मी सुरेश कामकर, हरियाली संस्था अहिल्यानगर। आज आपण या ठिकाणी बिबट्यापासून संरक्षण कसे करावे हे जाणून घेऊया। अचानक बिबट्या दिसल्यास शांत राहा, त्याचा पाठलाग करू नका व त्यास डिवचू नका। तात्काळ वन विभागास कळवा। रात्रीच्या वेळेस घराच्या आजूबाजूस दिवे लावावेत। घराभोवतालच्या परिसरातील गवत झुडपे काढून टाकावीत व परिसर सदैव स्वच्छ ठेवावा। पाळीव प्राणी बिबट्यांचे भक्ष्य असल्याने त्यांना बंदिस्त गोठ्यात ठेवावे। बिबट्या वावर क्षेत्रात घराच्या अंगणास कुंपण घालावे। रात्रीच्या वेळी बिबट्या वावर क्षेत्रात वावरताना हातात घुंगराची काठी ठेवावी। मोबाईलवर गाणी वाजवावीत। मोठ्याने बोलत चालावे व टॉर्च लावावा। लहान मुलांना खेळण्यासाठी अंगणात एकटे सोडू नका। रात्रीच्या वेळी घराबाहेर व शेतामध्ये झोपू नका। उघड्यावर शौचास जाऊ नये। मुलांनी शाळेत जाताना व येताना समूहाने व मोठ्याने बोलत चालावे। बिबट्यांचे पिल्ले दिसल्यास त्यांना हाताळू नये। त्यांचे फोटो अथवा सेल्फी घेऊ नये। त्वरित वन विभागास कळवावे। शेतकरी, ऊस तोडणी कामगार, मेंढपाळ यांनी विशेष दक्षता घ्यावी। बिबट्याबाबत चुकीच्या बातम्या अथवा अफवा पसरू नये। गाव व घर परिसरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा, न केल्यास भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते। बिबट्या रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असल्याने रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळा। अशा प्रकारचे बिबट्याच्या पावलाचे ठसे असतात, ते आढळून आल्यास वन विभागास कळवावे। हेल्पलाईन नंबर 1926। वन्य प्राण्यांची हत्या करणे, त्यांना जखमी करणे, बाळगणे हा वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अन्वये गुन्हा आहे। शेवटी तो वन्य प्राणीच आहे, म्हणून आपणच आपली काळजी घेऊया, सतर्क राहूया। धन्यवाद।